सर्वांना जय भीम मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत, ती एक ऊर्जाभूमी म्हणून समजली जाते। हा त्याचा असलेला बोर्ड। अशी ऊर्जाभूमी जिला आज 100 वर्षापेक्षाही जास्त वर्ष झालेले आहेत, ते म्हणजे भीमा कोरेगाव। पुणे या शहरापासून अगदी 25-26 किलोमीटर अंतरावर असलेला ही एक ऊर्जाभूमी। तर मित्रांनो, या जागेला लाभलेला इतिहास असा आहे की 1 जानेवारी 1818 इंग्रज सरकार विरुद्ध पेशवाई यांचे युद्ध सुरू होते। ला इतिहास जाणून घेऊत आपण। ह्यासाठी आपण इथं आता जमलेलो आहोत आणि आपण याला वंदन करायचं, वंदन द्यायचं आहे आपल्याला। तर मी बस लाईक करेल, अनाउन्समेंट करेल। एक साथ सावधान, एक साथ सलामी देगा, सलामी दे। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। तर त्या इंग्रज आणि पेशव्यांच्या लढाईमध्ये इंग्रजांकडून आपल्या 500 महारांनी त्यांचं योगदान दिलं होतं आणि त्या 500 महारांनी जवळजवळ 28,000 पेशव्यांना कापून फेकलं होतं, त्यांचं योगदान दिलं होतं। आणि हे योगदान म्हणजे एक शौर्याचं प्रतीक आहे। आणि त्याच महारांचे योगदान, त्यांचं जे शौर्य होतं, त्या शौर्याला पाहून इंग्रजांनी त्यांच्या तुकडीमध्ये महार रेजिमेंट नावाचं एक रेजिमेंट सुरू केलं होतं। तर मित्रांनो, ही ऐतिहासिक लढाई 1 जानेवारी 1818 या साली झाली होती आणि म्हणून तेव्हापासून हा दिवस 1 जानेवारी हा दिवस शौर्य दिवस म्हणून जगभर साजरा करण्यात येतो। त्या शूरवीरांची, 500 महारांची आपल्याला आठवण करून देतो, त्यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देतो। तुम्ही बघू शकता, खूप लोक इथे या स्तंभाला भेट देण्यासाठी येतात आणि इथे जे शौर्य गाजलेलं होतं, तर त्याची आठवण इथे हे लोक करत असतात आणि या स्तंभाला इथे येऊन ते सगळे मानवंदना देत असतात।